मगोजा आणि गोवा फॉरवर्डच्या प्रत्येकी 2 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील। यावेळी 2 अपक्षांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे। या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखीन एका आमदारांना पाठिंबा दिल्यानं भाजपच्या सरकार बनवण्याच्या प्रयत्नांना आता आणखीन बळकटी मिळाली आहे। भाजपतर्फे पांडुरंग मडकईकर, माविन गुदिनो, मायकल लोबो, डॉक्टर प्रमोद सावंत यांना मंत्री बनवण्यात येणार आहे। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीर ढवळीकर आणि बाबू आसगावकर हे शपथ घेतील। गोवा फॉरवर्ड तर्फे विजय सरदेसाई आणि विनोद पालियेकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे। यावेळी अपक्ष आमदार गोविंद गावडे आणि रोहन खवटे प्रथमच मंत्री बनतील। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अनिल पाटील आपल्याबरोबर आहे। अनिल, आपण बघतोय उद्या मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, मात्र आज अनेक घडामोडी तिथे घडत आहेत। आवश्यक तो आकडा भाजपने गाठलेला आहे, काय एकूणच तिथलं वातावरण? मृदुला, अगदी बरोबर आहे। हे सरकार मुळातच काटावरचं सरकार आहे। या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षांबरोबर 2 अपक्षांनी पाठिंबा दिल्यानं आवश्यक असणारा बहुमतासाठी आवश्यक असणारा जो आकडा आहे 21 तो पार केला। आता नव्यानं या सरकारला परत बळकटी मिळते। हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव हे आमदारांनीही या सरकारला पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे। याबरोबरच आणखीन एक अपक्ष आमदार सावंत त्यांनीही आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळं सरकारला आवश्यक असणारा बहुमताचा आकडा पार करण्यात फार आता काही प्रॉब्लेम नाहीये। आणि त्याबरोबरच दुसऱ्या बाजूला जे काही अपक्ष आमदारांबरोबर घेऊन आलेलं हे जे सरकार आहे प्रादेशिक पक्षांबरोबरचं, या पक्षातल्या प्रत्येक पक्षातल्या व्यक्तींना, आमदारांना उद्या मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे। धन्यवाद अनिल, ही माहिती दिल्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। अनिल पाटील गोव्याहून आपले प्रतिनिधी माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।